बातमी तळ कोकणातून सिंधुदुर्गामध्ये नियम धाब्यावर बसून गॅस वाहतूक केली जाते। या गॅस वाहतूक करणाऱ्या गाड्या रोखण्यात आलेल्या आहेत। गेल्या काही महिन्यांपासून दोडामार्ग शहरामधून सीएनजी गॅस वाहतूक करणाऱ्या गाड्यांमुळे बाजारपेठेमध्ये अपघात घडतायत। गॅस वाहतूक करणाऱ्या 7 ते 8 गाड्या माटणे ते दोडामार्ग बांदा अशी गॅस वाहतूक करतायत। गॅस वाहतूक करताना संबंधित कंपनी आणि वाहन चालक नियमांचे पालन न करता सुसाट वेगाने गाड्या पळवतात। या गाड्यांना सुरक्षा सेफ्टी काहीच नसल्यामुळे दोडामार्गचे नगराध्यक्ष आणि भाजपच्या कार्यकर्त्यांनी या गाड्या अडवून दोडामार्ग पोलिसांच्या ताब्यात दिल्यात। सीएनजीमुळे बऱ्याचशा लोकांचा फायदा होत आहे, आपल्या सरकारचा फायदा होत आहे। त्याच्यासाठी आम्ही त्यांचं अडवत नाहीये। सेफ्टी फीचर सर्व सेफ्टी वे वापरून त्यांची गाड्या सुरू करायच्या अशी आम्ही त्यांना विनंती करत आहे। आणि हा टोटल पॅक हे अशा ओपन गाड्या उद्या सकाळी जर अपघात झाला तर आपल्या दोडामागच्या किंवा आपल्याच लोकांना त्याचा एक धोका निर्माण होऊ शकतो। त्या अनुषंगाने ह्या गाड्या आम्ही टोटल अडवून पोलिसांच्या ताब्यात देत आहोत।